नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाली 40,000 रुपयाची भरपाई. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या ठिकाणाला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. करू शकता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली 40,000 रुपयाची भरपाई. नाशिक देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. तणनाशकाच्या चुकीच्या फवारणीमुळे 100 एकराहून अधिक क्षेत्रातील कांदा पिकाचे संपूर्ण नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आले असताना त्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यामुळे अंशतः काय होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विठेवाडी आणि आसपासच्या गावामध्ये तणनाशक फवारणीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. उन्हाळी कांद्याच्या लागवडीवर फवारणी केल्यानंतर संपूर्ण पीक करपले. घटनेनंतर तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि भरपाईसाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांतर्गत या ठिकाणी कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर 40,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळाली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल आहेर, आमदार नितीन पवार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात आली असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या उपस्थित या भरपाईचे वितरण कार्यक्रम पार पडला आहे. आणि धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी धन्यवाद.